अंगणवाड्यांचे अस्तित्व स्वतंत्र शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण NEP वेळी झाली होती घोषणा। सर्वांना नमस्कार, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडल्या तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधन किती हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। मागे घोषणा झाली होती की अंगणवाड्या ह्या जिल्हा परिषदला जोडल्या जाणार आणि अंगणवाडी सेविका ह्या शिक्षिका होणार। ही न्यूज खूप पेपरमध्ये मीडियावर खूप गाजली, परंतु सर्वांना हेच माहित नाही की अंगणवाडी सेविका ह्या जेव्हा जॉईन होतात तेव्हाच त्या शिक्षिका बनतात। त्यांच्या हाताखालूनच आतापर्यंत कित्येक पिढ्या घडून गेल्या असेल आणि ते मोठे अधिकारी पण घडलेले असतील, तरी पण मीडियावर ही बातमी गाजत होती। आणि आता त्यात काय बदल झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक नक्की करा। राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू झाले असले तरी पूर्व प्राथमिक स्तरावर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या अंगणवाड्या मात्र शिक्षण खात्याकडेच वर्ग होणार नाहीत, हे महत्त्वाची यामध्ये न्यूज आहेत। शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाड्यांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टी केंद्रबिंदू आहेत। विलीनीकरण नव्हे असं आता प्रशासनामार्फत कळतंय। पूर्व प्राथमिक विद्यालयांना शिक्षण खात्याने नोंदणीची सक्ती केल्याने अंगणवाड्या शिक्षण खात्याकडेच जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। या बाबतीत शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की अंगणवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे। या केंद्रांना शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल, परंतु या शाळांमध्ये विलीन करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असे संचालकांनी सांगितले। नवे शैक्षणिक धोरण लागू होताना तशा प्रकारची घोषणा झाल्याने पुढे काय असा पालक आणि शिक्षण तज्ञ प्रश्न उपस्थित करत होते। त्या संदर्भात विचारणा केली असता शिक्षण खात्याने उपरोक्त खुलासा केलेला आहे। शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे की ICDS ही महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीत कार्यरत यंत्रणा असून तिचे कार्यक्षेत्र, उद्दिष्ट आणि रचना ही स्वतंत्र आहे। अंगणवाडी केंद्रे ही शालेय शिक्षणाची पहिली पायरी असली तरी ती स्वतंत्र यंत्रणेद्वारे कार्यरत राहतील। नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाड्यांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टी केंद्रबिंदू आहेत, विलीनीकरण नव्हे। या अधिकृत स्पष्टोक्तीमुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच लहान मुलांच्या पालकांनाही दिलासा मिळालेला आहे। सेविकांचे रोजगार टिकणार आणि मुलांना त्यांच्याच परिसरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आणि शिक्षण मिळणार हे निश्चित झालेले आहे। भूमिका बदलतील असा अंदाज होता ताईंनो। तुम्ही अंगणवाडी सेविका या नावाने ओळखल्या जातात, तर अंगणवाडी सेविकांना आता शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणार असा अंदाज होता, परंतु त्यामध्ये आता काही सुधारणा होणार नाही। फक्त नवीन शैक्षणिक धोरणात 3 वर्ष ते 8 वर्ष वयोगटासाठी पायाभूत टप्पा तयार करण्यात आलेला आहे। अंगणवाड्या ही शाळेचा भाग म्हणून चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे ICDS अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या भूमिका बदलतील किंवा त्या बंद होतील असा अंदाज बांधला जात होता, परंतु मदतनीस ताईंनो आणि सेविका ताईंनो, तुमच्या भूमिका आता थोड्या अपडेट होतील, बदलणार नाही। तुम्ही शिक्षिका आहेत आणि शिक्षिकाच राहतील। फक्त तुम्हाला जो अंदाज होता की बंद होतंय का काय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, तर तुम्ही कामावरून कमी होणारच नाही, याचा काही प्रश्नच नाही। तर बघूया पुढे। आता या कारणांमुळे बदल करणे अवघड झालेले आहेत। ते कारण कोणते ते समोर बघूया। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यावर पालकांमध्ये अंगणवाड्यांचे शाळेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे का असा प्रश्न चर्चेला आला आहे। दुसरा असा प्रश्न होता की शिक्षण खाते शालेय शिक्षण कायद्यानुसार शाळा चालवते, तर अंगणवाड्या केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास मंत्रालयातर्फे चालवल्या जातात।
तर आता कोण अंगणवाड्या चालवणार, हा एक प्रश्न पालकांना व सर्वांना होता. त्यानंतर अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण खाते गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके, किशोरवयीन मुले मुली यांच्यासाठी विविध योजना राबवत असते. अंगणवाड्यांचा ताबा शिक्षण खात्याकडे गेल्यास या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालकल्याण खात्याला वेगळी व्यवस्था वाड्यावाड्यांवर निर्माण करावी लागली असती. हा पण एक मोठा प्रश्न होता. तर अशा प्रकारे शासनापुढे पण मोठ्या समस्या होत्या. तर फक्त शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषदेला जोडल्या गेलेल्या आहेत. अंगणवाड्या बंद होऊन शाळेत समाविष्ट झालेल्या नाहीत, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. तसेच तुम्हाला जरी शिक्षिका म्हणून ओळखलं गेलं असतं तरी तुम्हाला मानधन तेवढंच मिळालं असतं जेवढं आता मिळतं. म्हणून कितीही अपडेट नॉलेज घेतलं तरी तुमचं मानधन शासनाने वाढवल्याशिवाय किंवा तुम्हाला चतुर्थ श्रेणी किंवा तृतीय श्रेणी दर्जा लागू केल्याशिवाय तुमच्या मानधनात किंवा वेतनात फरक पडणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. तुमचं मानधन तेवढंच राहणार. तर माझी माहिती अर्थातच तुम्हाला कळली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ताईंनो आणि बंधूंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. थँक्यू सो मच.